अरे आधी आपली सोनबाई आली. सोनबाईसाठी एक भेट आहे. हे घ्या, प्रेमाची भेट. दत्ता भाऊ. अरे बाय, काय आज दिवस काय चांगला. खरं सांगू, बस 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 मॅडम, खरं सांगू, आज आपल्या फॅमिलीत आल्यासारखं वाटलं मला. वाह, मन एकदम खुश झालं. बाबांनी गजरा आणला. अरे वा, थँक्यू. ए रणजित काका कुठे बोलव ना. रांच्या नाही दिसत, म्हातारी दिसत नाही, सायंटिस्ट दिसत नाही. दत्ता भाऊ आला आमचा पैलवान. ऐका, झाले गळाभेट झाली तुमची. आता महत्वाचं आता महत्वाचं कुणी बोलायचं नाही. ईशाचे आई वडील हो गुरुजी नंतर खाते. ईशाचे आई वडील येणार आहेत तेव्हा तुम्ही खूप दिवसांनी आले. हा सगळं सांभाळून घ्या. काळजी करायची नाही मॅडम, सगळं प्लॅनिंग तयार आहे डोक्यामध्ये. कसं बोलायचं, कसं रिसिव्ह करायचं, सगळं तयार आहे. नाही नाही त्याचीच काळजी वाटते. ओम काय बाबा मधून मधून बोलतील आणि आई जास्त बोलेल असं चालेल का? आता चालेल, आमचं काय आपलं ऐकायचं ऐकायचं. बरं ऐकाय, मी आणि ईशानी काही गोष्टी ठरवलेल्या. ठरवलं म्हणलं आता प्रश्न येतच नाही ना. सगळं ठरलं आता. ऐका 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 ऐका. ते विधीमध्ये ते नवरदेवाचे पाय वगैरे धुतात ना, ती काय आम्हाला पटत नाही. नाही पटत नाही. कॅन्सल. तर सांगू टाकू कॅन्सल. तुम्ही शोभना मावशी आणि रणजित का तुम्ही सपोर्ट करा त्यांच्या समोर. त्यांनी तांब्या घेऊन आला की मी उचललाच तांब्या म्हणून सांगायचं. पाय धुवायलो. आणखी महत्वाचं, फार खर्च करायचा नाही, आटोपशीर करायचं लग्न. फार लोकांना बोलवायचं नाही, आपल्या घरातल्या लोकांमध्ये. याला काय अर्थ आहे? आपल्या पोराचं लग्न आहे. अरे थाटामाटा झाला दणक्यात. अरे पैसा आहे आपल्याकडे. दत्त भाऊ उत्साह चांगला आहे, पण आपण हे सगळा विधींचा आणि कार्यक्रमाचा पसारा वाढवला ना तर मला वाटतं हे नाटक आपण लपवू शकणार नाही. एक मिनिट त्या दिवसापर्यंत आपण थांबायचंच नाहीये. आपण त्यांना सगळं सांगणार आहोत. बस ते आले की पहिलं सांगून टाकायचं. म्हणजे उंदर नको, सायंटिस्ट नको. मांजराच्या काळात पहिली घंटा वाजली की मोकळे आपण. एक मिनिट ऐका, एक मिनिट. इतकी अशी घाई नाही करता येणार आपल्याला. हा, आपण सगळं नीट प्लॅन करू ना व्यवस्थित. हा, आणि या बाबतीत मला आधी मोठ्या बाबांशी बोलावं लागेल. अण्णांशी. अण्णा हा, म्हणजे मला असं नाही, आपण सगळेच मिळून बोलू ना मोठ्या बाबांशी. हे करेक्ट आहे. हा, म्हणजे काय होईल की ते समजावतील माझ्या घरच्यांना. हे खरी हुशार बोली. पहिलं अण्णांशी बोलायचं. अण्णा त्यांच्या मुलांना समजावून सांगतील. आली अण्णांची पोर आली, दार उघडा, चला सगळे तयार राहा, सगळे तयार राहा. एकदम कंट्रोल मध्ये, कंट्रोल. पण कोणी काही बोलायचं नाही. आज हे ठरलंय नक्की. नाही कोणी प्लीज आपलं ठरलं. नॉर्मल बोलायचं आहे. मी पण बोलायचं नाही. मी पण बोलायचं. तिकडं चला मॅडम, रिसिव्ह करा. चला. हॅलो मधू. काय धना, काय म्हणते तब्येत? मस्त आहे. तुमची कशी आहे तब्येत? एकदम मस्त, मजेत. अरे वा, इशू आमच्या आधी पोहोचली. हो मा, अहो या घरात राहायची सवय व्हायला पाहिजे तिला. तुम्ही इथे कसे आलात डायरेक्ट? मला वाटलं तू घरी येणार आता आधी. छे बाई, तिकडे पाण्याचा केवढा प्रॉब्लेम आहे. आम्ही डायरेक्ट इकडे चाललो. इथे पाण्याचा प्रॉब्लेम नाहीये, पाणी घे. काय या भाऊसाहेब. नमस्कार. हा नमस्कार. नाही घेतो नंतर. काय तुमचं दर्शनच दुर्लभ झालंय. हो, अहो यांना आजच भेटतो मी. म्हणजे काम खूप असतात ना. तसं आहे. सासूर नंतर आज भेटतोय आपण. हो मी बरी आहे, छान आहे मी. अरे वा वा वा, जयेशने चहा केलेला दिसतोय. म्हणजे जयेश भाऊ आमच्याकडे पहिला नंबर आहे चहा बनवण्यात. यार बिस्किट घेऊन ये बाळा. आणि बिस्किट हा या, घ्या बिस्किट घ्या, चहा घ्या. हा द्या. अरे हे कोण, यांना कधी भेटलो नाही आजपर्यंत. अहो, हा काकांचा मुलगा आहे, समीर. हा हा, ते सॉफ्टवेअर इंजिनियर. नाही गावाकडचे काका. बर बर, पण सॉफ्टवेअर इंजिनियर गेलेत कुठे? ते आजींना घेऊन ना डॉक्टरांकडे गेलेत. सॉफ्टवेअर इंजिनियर कोण? आणि आजी शेजारी आहेत. शेजारूनच त्या डायरेक्ट हॉस्पिटलमध्ये जाणार आहेत आणि गेले असतील तेव्हा. आता जेव्हा मोठी माणसं बोलत असतात तेव्हा लहान मुलांनी तोंड मध्ये घालायचं नाही. सॉरी. जयेश दादा, हे कोण आहे? फार मोठा माणूस. ओमचे मानलेले बाबा का? फार मानतो त्यांना तो. शोभना बरं आहे ना सगळं? हो, आजींचं. हा आजींचं सगळं म्हणजे तेच नेहमीच आपलं रुटीन चेकअप आहे. रुटीन चेकअप आहे. काय ओम, कशी काय चालली प्रॅक्टिस? हा बरी चालली. अरे
अशी काय उत्तर देतो तू? हा, चांगलं चाललंय म्हणायचं, नाही तर पोर देतील का आपल्या घरात? मग तू एक काम कर, तुझे IT रिटर्न्स आणून दे. अरे नाही म्हणजे मला तसं नव्हतं म्हणायचं. अहो म्हणजे सगळं व्यवस्थित चाललंय ना, जे काय करतोय ते आवडीने करतोय ना, असं तेवढंच विचारायचं. हो, छान चाललंय. म्हणजे हायकोर्टही बघतोय मी आता, त्यामुळे मजा येते काम करताना. वा वा, व्हेरी गुड. बरं मी काय म्हणतो, आपण जरा महत्वाची बोलणी करून घेऊया का? हो घेऊ घे, घ्या बोलून घ्या. नाही म्हणजे कसं काय करूया, गुरुजींना बोलावून तारखा काढून घेऊया का? म्हणजे मुहूर्त वगैरे कधी निघतायत वगैरे विचारून घेऊया. नाही ते बारीक सारीक गोष्टी होत राहतील. काय आमच्या थोडं तुमच्याकडे काय अपेक्षा आहेत? अपेक्षा म्हणजे सांगा ना. म्हणजे आमच्या परीने जे काही जमेल ते आम्ही नक्की करण्याचा प्रयत्न करू. देण्या घेण्याविषयी बोलायचंय, कुणी काही मध्ये बोलणार नाही. या घरामध्ये वयाने मी सगळा मोठा आहे, त्यामुळं शेवटी मलाच बोलणं भाग आहे. तुम्ही मला परवानगी दिली आहे तेव्हा बोला. देणं घेणं साधी गोष्ट, किरकोळ गोष्टी तो, असं काही फार महत्वाचं काही नाही. म्हणजे आता तुम्ही बघताय आमचं घर किती जुनं झालंय, आहे का नाही? आता आमचा मुलगा हायकोर्टात काम करतो, म्हणजे मुंबईला जाणं आलं तर माझं म्हणणं एक जुला त्यांना एक फ्लॅट मोठा घेऊन द्यायचा. ते काही किरकोळ गोष्ट आहे. झालं तर एक तर हायकोर्टात जायला लागेल, म्हणजे 4 चाकी गाडी लागलीच, आणि फ्रीज मात्र थोडा खराब झालाय. तेवढ्या 3 गोष्टी, बाकी छोट्या छोट्या गोष्टी यादी नंतर देतो मी. अरे दादा 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 काय सांगितलं? तुम्ही बोलायचं नाहीये, मी बोलणार आहे. हा म्हणजे द्यायला आमची काही ना नाहीये, म्हणजे हरकत काहीच नाहीये. संपला विषय, द्यायचं कबूल केलं त्याने. पण हे ओमने त्याच्या तोंडून सांगायला हवं. कसं सांगणार माझ्यासमोर? तसं काय संस्कारित मुलगा आहे तो. कारण रात्री मला झोपताना म्हणाला, बाबा तुम्ही बोला, कारण मला बोलायला फार ऑकवर्ड होतं. मी आपलं त्यांनी सांगितलं, तुम्हाला सांगितलं, बाकी काही नाही. काय रे ओम? म्हणजे हे काय रडवेले चेहरे झाले एकेकाचे. हे चिंचेचं बुटूक मला म्हणत होतं, तुम्हाला ऍक्टिंग जमत नाही, करून दाखवली की नाही ऍक्टिंग कशी होती? मला तर घाम फुटला होता. हो परमेश्वरा, काय यांना कळतच नाही कधी कुठले विनोद करावेत ते. भाऊसाहेब मला माफ करा बरं का, असं काय मनावर घेऊ नका, हे आपलं गमतीचा भाग होता. बरं तुम्हाला सांगायचं महत्वाचं म्हणजे यांनी लग्नाविषयी काहीतरी ठरवलंय, आपण फक्त अक्षता टाकायला जायचं काय? हा तर आम्ही दोघांनी असं ठरवलंय की आटोपशीर लग्न करायचं. म्हणजे फार मोठ्या प्रमाणात नाही करायचं, अगदी घरातल्या माणसांमध्ये झालं तरी चालेल. अरे ओम, असं कसं? म्हणजे आमचे मोठे बाबा आणि तुम्ही वकील क्षेत्रातली सगळी लोक असतील ना. आणि खरं सांगू का, काही लोक अवॉइड नाही करता येणार. अवॉइड करायची कसली गोष्ट घेताय? पोरांनी जर ठरवलं तर आजकाल स्वतःच्या आई वडिलांना सुद्धा अवॉइड करतात पोरं. काय हो काय झालं? धूळ खूप झालीये घरात. हो ना. देतो बरं दूध. बाबा एक मिनिट, मी बोलते. आई मला काय वाटतंय, ज्या नातेवाईकांना मी फारसं ओळखतही नाही असे नातेवाईक माझ्या लग्नाला नाही आले तर मला जास्त बरं वाटेल. आणि आपण सगळ्यांना रीतसर मेल करून कळवू ना की ओम आणि ईशाचं लग्न झालं, व्यवस्थित पार पडलं. काहीच हरकत. आणि इतका सगळा खर्च वाढवण्यापेक्षा आम्हाला असं वाटतं की तुम्हाला इच्छाच आहे ना तर तुम्ही आमच्या नावाने फिक्स्ड डिपॉझिट करा बँकेत. आमच्याच अडचणीच्या वेळेला आम्हाला उपयोगाला येईल ना. आणि माझं तर खरं म्हणजे म्हणणं आहे की हे पैसे तुम्ही तुमच्यासाठी ठेवा. हे बघ बेटा, खरं सांगू का, तुझे विचार खूप खरंच चांगले आहेत. तुलाही कल्पना आहेच की आपली मोठी जॉईंट फॅमिली आहे, त्यामुळे अनेकांना बोलवावंच लागेल. नाही बोलवलं तर चांगलं नाही वाटणार बेटा. तेच तर माझं तेच म्हणणं आहे. आमच्या घरातलं पहिलं कार्य आहे, नाही दुसरं कार्य आहे. पण म्हणून काय झालं, मी म्हटलं दणक्यात केलं पाहिजे, पैसा आहे आपल्याकडं. नाही पण आम्ही या मतावर ठाम आहोत की आटोपशीरच लग्न करायचं, अगदी मोजक्या माणसांमध्ये लग्न करायचं. प्लीज. या इट्स अ वेस्ट ऑफ मनी. म्हणजे काय, माझंही तेच मत आहे. त्या लाखो रुपयांचा चुराडा होतो ना, आणि म्हणूनच मी पण लग्न नाही केलं. मी पण नाही लग्न केलं. आपले म्हणजे एकच केलं. लोक 2-3 करतातच नाही, एकच. अहो काय ही वेळ का विनोद करण्याची? बर मी काय म्हणतो, तुम्हा सर्वांना अशाच प्रकारे लग्न करण्यामध्ये आनंद असेल
तर आमची काही हरकत नाही. नाही म्हणजे आता हिला लग्नात मिरवता येणार नाही याचं दुःख जास्त याची कल्पना एक नवरा म्हणून मला नक्कीच आहे. बरं मी काय म्हणतो, गुरुजींना बोलवून आपण मुहूर्त काढून घेऊया आणि सर्वसंमतीने जो मुहूर्त ठरेल तो आपण फायनल करून टाकूया. मग ठरलं सेलिब्रेशन तुम्ही घेता का नाही? नाही तुम्ही तुमच्या पद्धतीने सेलिब्रेट करायची काही गरज नाहीये. नाही मी तेच म्हणलं ना, अजिबात सेलिब्रेशन करायचं नाही. सरबत वगैरे घेऊन ते करतील सेलिब्रेट, मी आपण करू नंतर. माझी एक रिक्वेस्ट होती, म्हणजे हे लग्न आपण सासवडला करूया, म्हणजे छोटासा हॉल घेऊन, कारण आमच्या घरामध्ये जॉईंट फॅमिली आहे मोठी, त्यामुळे माणसं जास्त आहेत. हो हो आणि उत्तम कल्पना आहे. म्हणजे हे सोयीचंच होईल, तुमच्या सोयीचं होईल. कारण की आमची माणसं कमी आहेत, आम्ही येऊ शकतो सासवडला. सासवडची मंडळी सगळी इथे येणार तर अवघड होऊन जाईल. फार बरं होईल. मला तरी पटली आहे ही कल्पना. आणि माझी विनंती आहे अलका, प्लीज ते देण्या घेण्याचं मानपान आहेर वगैरे आपण करूया नको. अगं असं कसं? नाही खरंच नको. म्हणजे तुमच्या लोकांना जे करायचं ते तुम्ही करून टाका, आमच्या लोकांना जे काय करायचं आहे मानपान तो आम्ही करून टाकू. सुटसुटीत ठेवूया सगळं. कॉलेजमधली पोर नाही का हॉटेलमध्ये गेल्यानंतर काय करतं, काय करते, काय म्हणतात त्याला? TTMM. हा TTMM. म्हणजे तुझं तू माझं मी. बर आता दोन्ही पार्ट्यांची काही हरकत नाही. तर आता ओम आणि ईशाचा आपण बार उडवून टाकू. हा, हे जे काय ठरलंय ते सगळं फायनल. ओके, फायनल. शोभना, हा मला हे काही सगळं मान्य नाही आहे. माझी एकुलती एक मुलगी आहे, मला सगळं ताटामाटात करायचं आणि मी मोठ्या बाबांना सांगणार आहे मला कसं हवंय ते. त्यांच्याशिवाय तर काही होऊ शकत नाही. ते सांगणार. काय प्रॉब्लेम काय? नाही काय मला पटतंय, अलकाचं म्हणणं पटतंय. काय तिला थाटामाटात हे कार्य उरकायचंय. कारण की म्हणजे तिची अशी इच्छा आहे. तेच तर. म्हणजे आपण सागर संगीत सगळं करायचंय लग्न समारंभ. 4 दिवसांचं आपण लग्न करूया नाही का? म्हणजे सासवडचं घर एवढं मोठं. मग आम्ही काय करतो, आदल्या रात्रीच येतो, सीमांत पूजनापासूनच सुरुवात करूया. आणि त्याच्यामध्ये ना एक विविध गुणदर्शनाचा कार्यक्रम पण आपण ठेवूया. एक छानशी रजनी आपण करूया त्याच्यामध्ये. आणि शिट्टीचा कार्यक्रम विजय अरोरांच्या. कसली शिट्टी? शोभना म्हणजे विजय अरोरा हल्ली शिट्टी वाजवायला लागला? नाही त्याच्यासाठी लोक शिट्टी वाजवतात. नाही एक मिनिट. नाही भानगड काही नाही हो, काहीतरी काय. आणि माझं काय म्हणणं आहे, मुलं म्हणतात ते बरोबर आहे, मुलांची इच्छा पूर्ण झाली पाहिजे. थोडक्यात लग्न करूया, जसं ठरलंय तसंच करूया आपण. ते बरोबर आहे यांचं. हा सागर, मला जरा डॉक्टर परांजपेंचा नंबर SMS करशील का रे? अरे नाही काय झालं, त्यांनी आज दुपारी फोन केला होता रे, पण मी बिझी होतो, त्यांच्याशी नीट बोलू नाही शकलो म्हणून. आणि नंबर सेव्ह करायचं राहून गेलं. हा ओके थँक्यू. हा काय बाबा चाललंय प्रोजेक्ट वर्क, दुसरं काय? अरे हो लक्षात आहे रे, तुझ्या लॅबला यायचंय. आय नो बाबा. हे बघ, हा प्रोजेक्ट हातावेगळा केला ना की नक्की आहे, प्रॉमिस. ओके बाय. नंबर लगेच SMS करा. या थँक्यू, बाय. हॅलो गौरी, इतक्या रात्री फोन केल्याबद्दल सॉरी. कुठे आहेस? मी आपल्या घरी आहे. आपल्या? सॉरी, आय मीन ओमच्या घरी आहे मी.
उद्या सकाळी पण तिथेच असणारच? हो. तू थांब तिथेच, मी येते. गौरी, तू उद्या इकडे. हॅलो हॅलो. सेल डीड गिफ्टेड एग्रीमेंट्स, चलो 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 शुरू हो जा. काय रे एकदम? सॉरी तुला डिस्टर्ब करतोय, पण जरा महत्वाचं बोलायचं आहे. बोल ना. उद्या सकाळी गौरी येणार आहे इथे. काय? कशासाठी? मला माहित नाही. पण डायरेक्ट अशी घरी अचानक? मला तेच समजत नाहीये. अरे काय झालं, मगाशी तिचा फोन आला होता. तिने मला विचारलं की तू कुठे राहतोयस. मी सांगितलं ओमच्या घरी राहतोय. म्हणाली उद्या सकाळी तिकडेच असणार आहेस का? म्हटलं हो. म्हणाली मी येते. मग मग काय, एवढं बोलली आणि फोन कट केला. समजत नाहीये काय. कदाचित मी तुझ्या घरी राहतोय म्हणून हर्ट झाली असेल का ती? मे बी. किंवा कदाचित तू तिला भेटून आलास आणि नंतर तिने शांतपणे विचार केला असेल आणि तिलाही 2 पावलं पुढे याविषयी वाटली असतील. आय होप सो. लेट्स सी. यू कॅरी ऑन. शूट शूट ना. नाही ग नाही आता. अशू प्लीज उठ. अशू नाही, प्लीज उठ. एक काय झालंय? स्वप्न, घाण घाण स्वप्न. परत स्वप्न पडलं? ए यार काय, तू ना उद्यापासून ओमकडे झोपायला जा. मला नाही चालणार ही रोज रोजची लफडी. प्लीज. गौरी काय, तुला तर गौरी गणपतीची स्वप्न पडायला लागली? बाप रे. ए लवकर तुमचं लग्न उरकून टाकायला पाहिजे आता. गौरी म्हणजे ओमची खरी आई. त्यांचं काय? मला स्वप्नात दिसलं की त्या ओमच्या घरी आल्यात. तुला तर हेच हवंय ना. पण त्या चांगल्या मूड मध्ये नव्हत्या. मला हे नकोय. अरे बापरे, आता त्यांचा मूड. मला प्लीज कंटाळा आला, मला झोप येते. प्लीज मला झोपू दे. मॉर्निंग. ईशा आई येते आज इकडे. काय? उठ उठ उठ. काय? मी तुला म्हटलं पहाटेची स्वप्न खरी होतात. आता ओमकडे त्याची आई येते. आता? हॅलो, कसं काय? माहित नाही, काल तिचा बाबाला फोन आला होता. त्याने मला सांगितलं. पण विषय काय? माहित नाही. कदाचित बाबा तिच्याशी बोलण्याचा प्रयत्न करतोय, त्यामुळे तिला कदाचित 2 पावलं पुढे याविषयी वाटली असतील तर, असं मला वाटतं. ओम, तुझा विश्वास नाही बसणार माझ्यावर, पण मी आत्ता अश्विनीला सांगत होते की मला एक्झॅक्टली हेच स्वप्न पडलं होतं. काय सांगतेस? सायकॅट्रिस्टला दाखवायला पाहिजे तुला. तुला पडणारी स्वप्न जर खरी व्हायला लागली तर काय खरं नाही आपलं. तर स्वप्नात सगळं बरं झालं ना? माहित नाही, सगळं अर्धवट संपलं. बोमला, अर्धवटच होणार आहे सगळं. मी एक काम करते, मी पटकन आवरते आणि येते तिथे पोहोचते. मी आले तर चालेल ना? ये प्लीज. कदाचित तुझ्या येण्याने सगळं रिझॉल्व्ह झालं तर बरंच आहे. थँक्स. तू खरंच खूप समजूतदार आहे सारे.
म्हणजे मी तुला सांगू नाही शकत, असं शब्दात एक्सप्लेन नाही करू शकत की तू किती चांगला मुलगा आहेस. आणि हे जे आहे ना आपल्यामधलं अंडरस्टँडिंग, ते इतकं महत्वाचं आहे ना ओम. आणि तुझ्यासारखा असं अंडरस्टँडिंग दाखवणारा मी कुणीच मुलगा पाहिलेला नाहीये. म्हणजे इतक्या कठीण प्रसंगांमधनं जाऊन सुद्धा तू इतकं समजूतदारपणा तुझ्या. इथे येऊन बोलशील प्लीज? सॉरी, मी येते, मी 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 तयारी करते, मी पोहोचतेच तिथे. बाय. थँक्यू. बाय 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 बाय. मी निघते. गणपती बाप्पा तर सगळं नीट होऊ दे. अरे बाबा बस एके ठिकाणी. आजी खूप टेन्शन आलंय मला, काही सुचतच नाहीये. गौरी काय येत असेल इकडे? ओमचं म्हणणं आहे की मी एक स्टेप पुढे गेलो म्हणून ती येते आहे. आय होप असंच असेल. मला वाटतं ओम बरोबर बोलतोय. तू उगाच नेगेटिव्ह विचार करू नकोस, सगळं ठीक होईल. आजी मला हे कळत नाहीये की गौरीशी काय बोलू, काय म्हणजे काय मी सुरुवात कशी करू, कळत नाहीये. अनिरुद्ध मला भेटायला आला होता ना, तेव्हा मलाही असंच वाटत होतं, म्हणून मी त्याला एकसारखे टाळत होते. मला ना अशी शंका येते की मी तिच्या संस्थेला डोनेशन दिलंय हे तिला कळलं असणार. अरे उगाच आपण इथे गेसवर्क करत बसलोय.